नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 5वी मधील मराठी या विषयातील 7व्या धड्याचा अभ्यास करणार आहोत। 7व्या धड्याचं नाव आहे अरण्य लिपी। अरण्य म्हणजे काय? जंगल। आणि लिपी म्हणजे काय? त्या ठिकाणची भाषा, त्या ठिकाणी लिहिली जाणारी काही ठराविक अक्षरं, त्याला आपण लिपी असं म्हणतो। म्हणजे अरण्याची सुद्धा एक विशिष्ट लिपी असते, एक विशिष्ट भाषा असते। तर त्याच्याबद्दल लेखकांनी या ठिकाणी वर्णन केलेलं आहे। प्राणी पाहण्यासाठी आपण कधी-कधी जंगलामध्ये खूप भटकतो। जंगलामध्ये आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस कशासाठी जातो? प्राणी पाहण्यासाठी जातो। आणि तिथं आपण मग प्राणी पाहण्यासाठी इकडं तिकडं खूप फिरतो। पण एखाद्या वेळी एकही प्राणी आपल्याला दिसत नाही। कधी-कधी असं होतं की प्राणी बघायला गेलं की आपला प्राणीच त्या ठिकाणी दिसत नाहीत आणि मग आपण नाराज होतो, निराश होतो। जंगलात प्राणी जरी दिसले नाहीत तरी त्यांच्या खानाखुणा सर्वत्र विखुरलेल्या असतात। आता आपण जंगलामध्ये गेलोत, आपल्याला एकही प्राणी दिसला नाही म्हणजे जंगलात प्राणीच नाहीत का? आहेत प्राणी, परंतु ते आपल्याला दिसले नाहीत, पण ते इकडं तिकडं फिरत होते ना। मग ज्यावेळेस प्राणी जंगलामध्ये फिरत असतात त्यावेळेस त्यांच्या काही खुणा ते सोडून जातात आणि त्या पूर्ण जंगलामध्ये पसरलेल्या असतात। मग या ज्या खुणा आहेत या खुणांनाच वन्य प्राण्यांची, जंगली प्राण्यांची अरण्यलिपी असं म्हणतात। वन्यजीव जंगलात ठरलेल्या पाऊलवाटेवरूनच ये-जा करतात। जंगलामधले जे काही प्राणी आहेत हे प्राणी पाणी पिण्यासाठी जाण्याचा त्यांचा एक ठरलेला रस्ता असतो। दररोज त्याच रस्त्याने ते पाणी पिण्यासाठी जातात, पुन्हा त्याच रस्त्याने ते पुन्हा परत येतात। असं सगळ्या प्राण्यांचे ज्याचे त्याचे आपापले रस्ते ठरलेले असतात। मग त्या पाऊलवाटांचे निरीक्षण करणे, मग ज्या रस्त्याने हे प्राणी जातात त्या रस्त्यावर त्यांच्या पायांचे ठसे उमटलेले असतात। त्यांचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येईल की कोणकोणते प्राणी या रस्त्याने गेलेले आहेत। जर तुम्ही पाणवठ्यावर गेलात, पाणवठा म्हणजे काय? जंगलामध्ये पाणी साचलेलं जे ठिकाण असतं, ज्याला की आपण तळं असं म्हणतो, त्याला पाणवठा असं म्हणतात। तर जंगलातले सगळे प्राणी, पक्षी त्या पाणवठ्यावर पाणी प्यायला येत असतात। जर आपण त्या पाणवठ्यावर जर गेलो तर पाणवठ्याच्या भोवती काय असतं? तळ्याच्या भोवती काय असतं? ओली माती असते। मग या ओल्या मातीमध्ये अनेक वन्यजीवांच्या पावलांचे ठसे तुम्हाला पाहायला मिळतील। पाणी प्यायला जात असताना ते चिखलामध्येच त्यांना पाय ठेवावे लागतात, तर तिथं तुम्हाला त्या चिखलामध्ये अनेक प्राण्यांचे ठसे, अनेक पक्ष्यांचे ठसे तुम्हाला त्या ठिकाणी दिसतात। तर कोणता प्राणी पाऊल वाटेवरून गेला अथवा किती वेळापूर्वी पाण्यावर येऊन गेला याची माहिती मिळते। म्हणजे कोणता प्राणी कधी आला होता, तो पाणी पिऊन गेला का, हे सुद्धा आपल्याला त्या ठशावरून समजतं। प्रत्येक जातीच्या प्राण्यांच्या पायाचे ठसे वेगवेगळे असतात। सगळ्यांच्या पायांचे ठसे सारखे असतात का? आपल्या पायाचे ठसे, प्राण्यांच्या पायाचे ठसे, वाघाच्या पायाचे ठसे, हरणाच्या पायाचे ठसे, घोड्याच्या पायांचे ठसे, प्रत्येकांचे ठसे हे वेगवेगळे असतात। कोणाचेच ठसे हे सारखे नसतात। जर सकाळी सकाळी नरम जमिनीवरील धुळीत, म्हणजे सकाळी सकाळी वारं शांत असतं त्यावेळेस जी काही बारीक बारीक धूळ पसरलेली असते, या धुळीमध्ये या प्राण्यांच्या पायांचे ठसे आपल्याला स्पष्ट दिसतात सकाळी सकाळी। दिवस जसजसा पुढं सरकत जातो तसतसं काय होतं? इतर प्राण्यांची ये-जा त्या रस्त्यावरून होत असते, इतर प्राण्यांची वर्दळ त्या रस्त्यानं होत असते। त्यामुळे तिथं जे काही ठसे पडलेले आहेत ते ठसे अस्पष्ट होत जातात, पुसले जातात। पाणवठ्यावरील ओल्या मातीत, पाणवठ्यावर जिथं पाणी पिण्यासाठी पक्षी येतात, प्राणी येतात,
तिथल्या पाणवठ्यावर पक्षी ज्यावेळेस पाणी पितात ना, त्यावेळेस पक्ष्यांचे जे पायांचे जे ठसे आहेत ना, ते ठसे पडतात. आणि हे ठसे जसं काय एक सुंदर रांगोळी घातल्यासारखंच दिसतात, रांगोळ काढल्यासारखंच ते दिसतात आणि आपल्याला पाहायला खूप आनंद वाटतो. वाघ माहिती आहे तुम्हाला? वाघ व बिबट्याच्या पावलाचा ठसा पाहायला मिळाल्यानंतर तर अधिक आनंद होतो. वाघांच्या पावलांचे ठसे ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस आपल्याला अधिक आनंद होतो. वाघांच्या पावलांचे ठसे इतर प्राण्यांपेक्षा वेगळे असतात. वाघाच्या पावलांचे जे ठसे आहेत ना, हे वाघांच्या पावलांचे ठसे इतर प्राण्यांपेक्षा थोडेसे वेगळे असतात. वाघ काय करतात? चालत असताना आपल्या पायांचा आवाज येऊ नये म्हणून ते काय करतात? पाला-पाचोळ्यावरून चालायचं टाळतात. कारण जर ते पाला-पाचोळ्यावरून जर चलू लागले तर ते पाला वाजत आहे आणि पाला वाजला की समोर एखादं काही प्राणी असेल तर तो पळून जातो. म्हणून वाघ कधीही पाला-पाचोळ्यावरून चालत नाही. मग कुठून चालतो? तर तो पाऊल वाटेवरून चालतो. नदीच्या पात्रातून तो चालतो. कारण पाऊल वाटांवर कचरा नसतो, नदीच्या पात्रामध्ये सुद्धा पाला-पाचोळा नसतो, वाळूवरून सुद्धा तो चालतो. मग अशा ज्या पाऊल वाटा जर आपण तपासल्या तर आपल्या असं लक्षात येतं की या पाऊल वाटेनं वाघ गेलेला आहे का नाही ते. नदी नाल्यातल्या ओल्या वाळूमध्ये, नदीमध्ये किंवा नाल्यामध्ये जी ओली वाळू असते ना किंवा जी माती असते ना, त्याच्यामध्ये वाघांचे ठसे आपल्याला आढळतात. त्यावरून ते वाघाचे क्षेत्र आहे, वाघाचं राहण्याचं ठिकाण आहे असं आपल्याला कळतं. प्रत्येक वाघाच्या पायांच्या ठशात फरक आढळतो. वाघामध्ये सुद्धा त्यांच्या पायांचे ठसे वेगवेगळे आहेत. सगळ्याच वाघांच्या पायांचे ठसे सारखे नसतात. वाघांच्या पायांचा अंगठा पंजाच्या वरच्या बाजूस असतो. वाघाच्या पायाचा जो अंगठा आहे ना, अंगठा थोडासा वरच्या बाजूला असतो. म्हणजे त्यामुळं अंगठ्याचा ठसा मातीमध्ये उमटतच नाही. फक्त 4च ठसे त्या ठिकाणी उमटतात आणि अंगठ्याचा ठसा त्या ठिकाणी उमटत नाही. कारण का? तर अंगठा जमिनीवर टेकतच नाही. त्याच्यामुळे फक्त 4च बोटांचे ठसे त्या ठिकाणी आपल्याला उमटतात. त्याचा तळवा व 4 बोटांचा ठसा मातीमध्ये उमटतो. त्याचे करंगळीकडून 3रे बोट मोठं असतं. करंगळीकडून 3रं बोट कसं असतं? मोठ्या आकाराचं असतं. वाघाच्या पावलाच्या ठशावरून वाघाची गणती केली जाते. म्हणजे वाघांचे जे पावलांचे ठसे आहेत या ठशांवरून वाघांची मोजणी केली जाते. गणती म्हणजे काय की या जंगलामध्ये एकूण किती वाघ आहेत हे जर मोजायचं असेल तर तिथं काय एका लाईननं सगळ्या वाघांना जमा करून मोजत नाहीत. तर हे जे वाघांचे ठसे आहेत या ठशांवरून या जंगलामध्ये एकूण किती वाघ आहेत, या पाणवठ्यावर एकूण किती वाघ येतात याची मोजणी केली जाते. वाघ चालताना तो मागचा पाय बरोबर पुढच्या पावलांच्या ठशावर टाकतो. चालताना तो काय करतो की मागचा पाय कुठं टाकतो? बरोबर पुढच्या पायांच्या ठशावर टाकतो. म्हणजे 2-2च ठसे आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. 2च पायांचे, डाव्या आणि उजव्या. कारण दोन्ही ठसे पाठीमागचे पाय पुढच्या पायांच्या ठशावर पडत असतात. त्यामुळं पुढच्या पावलाचा ठसा पुसला जातो. पुढच्या पावलाचा ठसा पुसला जातो आणि मागल्याच पावलाचा ठसा तिथं आपल्याला दिसतो. म्हणून वाघांची शिरगंती करताना, शिरगंती म्हणजे काय? मोजणी करताना वाघ आणि बिबट्या मागच्या पायांचे ठसे घेतात. वाघाचे आणि बिबट्याच्या मागच्या पायांचे ठसे घेतात. त्याच्यावरून वाघांची मोजणी केली जाते. वाघांच्या ठशावरून तो वाघाचा आहे का वाघिणीचा आहे हेही ओळखता येते. जे काही ठसे उमटलेले आहेत त्या ठशावरून सुद्धा आपल्याला सांगता येतं की हा ठसा वाघाचा आहे का वाघिणीचा आहे. ते कसं सांगता येतं? वाघ आणि वाघिणीचे पुढचे पाय चौकोनी असतात. वाघाचे आणि वाघिणीचे पुढचे जे पायाचे ठसे असतात ते चौकोनी असतात दोघांचे बी. परंतु मागच्या पंजात फरक असतो.
पुढचे दोघांची बी पायांचे जे काही ठसे ते चौकोनी असतात, परंतु मागच्या पायांच्या ठशांमध्ये मात्र फरक असतो. वाघाचा पंजा चौकोनी असतो, पाठीमागचा वाघाचा पंजा कसा असतो? चौकोनी असतो. परंतु वाघिणीच्या मागच्या पायाचा तळवा आयताकृती असतो. म्हणजे वाघ होता का वाघीण होते हे कसं ओळखायचं? तर मागच्या पायांचा ठसा जर आयताकृती असेल तर वाघीण होती, आणि जर चौकोनी असेल तर वाघ होता. म्हणजे अशा पद्धतीनं तो वाघ होता का वाघीण होती हे सुद्धा आपल्याला सांगता येतं. आणि त्याची रुंदीपेक्षा, म्हणजे वाघिणीचा मागच्या पायाचा तळवा तर आयताकृती असतोच, परंतु रुंदीपेक्षा त्याची लांबी जास्त असते. यावरून आपण तो वाघाचा आहे का वाघिणीचा आहे ते ठरवू शकतो. नर मादीच्या पावलांचे ठसे जवळजवळ दिसल्यास ते दोघे बरोबर होते असे समजावे. म्हणजे एखाद्या जंगलामध्ये दोन म्हणजे चौकोनी ठसा बी दिसायला आहे आणि इकडं आयताकृती बी ठसा दिसायला आहे, मग त्यावेळेस आपण काय समजायचं? वाघ आणि वाघीण दोघंही सोबत चालले होते असं आपल्याला त्याच्यावरून समजतं. ज्या प्राण्यांच्या पायाच्या नख्या बाहेर आलेल्या असतात त्यांच्या पंजाच्या ठशात बोटाबरोबर नख्याही उमटलेल्या दिसतात. आता काही प्राण्यांचं कसं असतं की त्यांच्या बोटाला नख्या असतात आणि अशा नख्या वाकड्या असतात. मग चालत असताना पायांचा ठसा बी उमटतो आणि अशा नख्यासुद्धा त्या ठिकाणी उमटतात. असं सुद्धा त्या ठिकाणी उमटलेलं आपल्याला दिसतं. तरसाचा ठसा 3 इंच लांब असतो. तरस हा जो प्राणी आहे या तरस प्राण्यांचा ठसा 3 इंच लांबीचा असतो. जंगली कुत्र्याचा ठसा खूप आकर्षक दिसतो. जंगली कुत्रे जे असतात ना त्यांचा ठसा जर बघितला तर एखादं नक्षी काढल्यासारखं आपल्याला वाटतं, एवढा चांगला दिसतो. त्याच्या पंजाचा तळवा व 4 बोटे नख्यासहित मातीत उमटलेली दिसतात. कुत्र्याला नखं असतात बघ, ते नखं ज्यावेळेस तो जंगली कुत्रा मातीमध्ये पाय ठेवतो त्यावेळेस त्याच्या पायांच्या ठशाबरोबर नख्यांचे सुद्धा ठसे त्या ठिकाणी उमटतात आणि ते खूप आकर्षक दिसतात. आणि 4 बोटात अंतर असते, त्याची जी 4 बोटं असतात त्याच्यात अंतर असतं. तळवा व बोटे यातही अंतर असतं. तळवा आणि बोटं ह्याच्यामध्ये सुद्धा अंतर असतं. त्याच्यामुळं त्याचा ठसा जो आहे तो आकर्षक दिसतो. आता आपण अस्वलाच्या पायाचा ठसा बघूया. अस्वलाच्या पायाचा ठसा माणसाच्या पायाच्या ठशासारखा दिसतो. अस्वल बघितलं आहे का? अस्वलाचे पाय आणि माणसांचे पाय जवळजवळ सारखे असल्यासारखे आहेत. म्हणजे माणसांच्या पायांचा ठसा आणि अस्वलाच्या पायाचा ठसा जवळजवळ सारखा दिसतो. बोटाबरोबर त्याच्या 5ही लांब नख्या ठशात उमटलेल्या दिसतात. फक्त फरक एवढाच की माणसांच्या बोटांना लांब नखं नसतेत आणि त्याच्या बोटांना लांब नखं असतात आणि ते नखंसुद्धा चलत असताना त्या ठशामध्ये उमटलेले आपल्याला दिसतात. आता काही प्राण्यांना खूर असतात. खूर म्हणजे काय? गाई, म्हशी, बैल, घोडा, हरण या प्राण्यांचे जे काही पाय आहेत या पायांना खूर असतात. मग प्राण्यांचे ठसे पाणवठ्यावर मातीत पाहायला मिळतात. खूर असलेले जे प्राणी आहेत ना त्यांचे ठसे जिथं ओलसर माती असते ना तिथं आपल्याला बघायला मिळतात. त्यांनी तिथं पाय ठेवला की तिथंच तेवढा तसा खड्डा पडतो ओल्या मातीमध्ये. कोरड्या मातीत ठसे चांगले दिसतात. कोरड्या मातीमध्ये सुद्धा त्यांचे ठसे चांगले दिसतात. चिखलात खोल पाय रुतत असल्यामुळे ठसे पूर्णपणे दिसत नाहीत. ज्या ठिकाणी जास्त चिखल असतो ना तिथं काय होतं, त्यानं पाय खाली त्या चिखलात ठेवला की तो पाय मध्ये रवला जातो आणि बाहेर काढला की पुन्हा तिथं चिखल जशास तसा होतो. म्हणजे तिथं काही आपल्याला तेवढे ठसे दिसत नाहीत चिखलामध्ये. परंतु थोडीशी ओलसर माती असेल किंवा कोरडी माती असेल तर तिथं मात्र त्यांचे ठसे आपल्याला स्पष्ट पाहायला मिळतात. गव्यांच्या खुरांचा ठसा मोठा असतो. गवा म्हणजे गाईसारखाच एक प्राणी असतो जंगलामध्ये राहणारा. त्याच्या पायाचे ठसे खूप मोठे मोठे असतात.
तो 6 इंच भरतो. किती इंचाचा असतो? 6 इंचाचा. म्हणजे मोठ्या मोठ्या आकाराचे असतात. म्हणजे पाळीव गुरांच्या खुरासारखे दिसतात. म्हणजे आपल्याकडे जे काही गाई म्हशी पाळलेले असतात ना, त्यांच्या खुरासारखे त्यांचेसुद्धा मोठे मोठे ठसे दिसतात. हरणाच्या खुरांचा ठसा लहान असतो. हरणाचे पाय छोटे छोटे असतात, त्यामुळे त्यांचे ठसेसुद्धा लहान 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 त्या ठिकाणी असतात. त्यांच्या खुरांच्या 2 अर्धवर्तुळाकार भागाच्या खुणा जवळजवळ दिसतात. म्हणजे त्यांना 2 खुरं असतात एका पायाला आणि अर्धचंद्राकार असतात, अर्धचंद्र असल्यासारखे. आणि ज्यावेळेस ते चालतात त्यावेळेस इकडे एक अर्धचंद्र, इकडे एक अर्धचंद्र, अशा प्रकारचे ठसे आपल्या जमिनीवर उमटलेले दिसतात. सांबर, म्हणजे जसं हरणांच्या पायांचे ठसे आहेत ना, तसंच सांबराचे आहेत. 12 शिंगी, बहुशिंगा, चिंकारा आणि काळवीट यांचे ठसे जवळजवळ लहान मोठे आणि सारखेच असतात. भेकरा खुराचा ठसा अवघ्या 1 ते 1.25 इंचाचा असतो. एक भेकरा नावाचा प्राणी आहे, त्याच्या जे काही खुराचा ठसा जो आहे ना, तो 1 ते 1.25 इंचाचा असतो. एकंदरीत वन्य प्राण्यांच्या ठशावरून आपल्याला प्राण्यांची बरीच माहिती मिळते. बघा, आता जंगलामध्ये फिरत असताना आपल्याला एकही प्राणी दिसला नाही, परंतु त्या जंगलामध्ये किती प्राणी फिरलेले आपल्याला दिसले ह्या ठशावरून. मग त्याच्यावरून आपल्याला प्राणी कोणत्या दिशेला गेला हे समजतं. काही प्राण्यांच्या ठशावरून तो नर होता का मादी होता ते बी आपल्याला समजतं. जसं की आपण वाघांच्या ह्याच्यामध्ये बघितलं, वाघाच्या समोरचे आणि पुढचे ठसे दोन्ही सारखेच असतात वाघ आणि वाघिणीचे, परंतु वाघाचे पाठीमागच्या पायांचे ठसे चौकोनी आणि वाघिणीचे आयताकृती असतात. म्हणजे आपल्याला समजतं की तो नर होता का मादी होता ते. चालताना त्यांचा मागचा पाय पुढच्या पायाच्या ठशावर पडत असतो, त्यामुळे एकच ठसा उमटलेला दिसतो. म्हणजे ज्यावेळेस ते चालत असतात ना, त्यावेळेस चालताना पुढच्या पायावर पाठीमागचा पाय पडत आहे, त्यामुळे आपला ह्या पायाचा एक ठसा आणि ह्या पायाचा एक ठसा असे 2-2च ठसे दिसतात. पण जर ते पळू लागले तर पळत असताना मात्र मागील व पुढील दोन्ही पायांचे ठसे दिसतात. मागच्या मागचा पायाचा ठसा दिसतो आणि पुढच्या पायाचा ठसा दिसतो. 4ही पायांचे ठसे त्यांचे दिसतात. कधी? पळत असताना. म्हणजे त्याच्यावरून आपल्याला असं बी सांगता येतं की तो प्राणी पळत गेलाय का चालत गेलाय. ते पळत असताना सुद्धा तो फास्ट पळत गेलाय म्हणजे जोरात पळत गेलाय का हळू पळत गेलाय, त्या ठशाच्या अंतरावरून आपल्याला त्याचा वेगसुद्धा सांगता येतो. वन्य प्राण्यांच्या ठशांचे निरीक्षण करणे किती मजेशीर असते बरं. म्हणजे ज्यावेळेस आपण जंगलात गेलो त्यावेळेस प्राणी काही दिसले नाहीत, पण ज्यावेळेस आपण हे ठसे बघू लागलो त्यावेळेस आपल्याला हळूहळू समजू लागलं की ह्या जंगलात किती मोठे प्राणी राहत आहेत ते. आणि हे समजण्यातच आपला किती बराच वेळ निघून जातो आणि आपल्याला काही समजत पण नाही. काही प्राणी ठराविक ठिकाणीच विष्ठा टाकतात. प्राण्यांची विष्ठा म्हणजे काय की ते शौचास करतात ठरलेल्या ठिकाणी, आणि मग त्याच्यावरून सुद्धा मग त्या विष्ठेचा आकार, त्याचा रंग, ह्याच्यावरून तो प्राणी आपल्याला चटकन ओळखता येतो. आता आपण गाई म्हशीचं शेण आपल्याला लगेच कळतं ना, म्हणजे गाई म्हशींचं शेण दोघांचं सारखंच असतं, पण आपण लगेच ओळखू गाईचं शेण आहे. घोड्याचं लीद आपल्याला तवाच ओळखू येते, गाढवाची लीद आपल्याला तवाच ओळखू येते. म्हणजे प्राण्यांच्या ह्याच्यावरून आपल्या विष्ठेवरून सुद्धा आपल्याला सांगता येतं की तो प्राणी कोणता होता ते. काही प्राण्यांच्या विष्ठेमध्ये, आता वाघ शिकार करतो, कशाची शिकार करतो? हरणाची शिकार करतो, लहान लहान प्राण्यांची तो शिकार करतो. मग शिकार केल्यानंतर काय करतो? ते प्राणी खातो. मग खाल्ल्यानंतर त्याच्या पोटामध्ये जेवढं पचन व्हायचं तेवढं पचन होतं आहे आणि काही भाग त्याच्या विष्ठेमधून पडतो. मग त्यावेळेस आपल्याला समजतं, म्हणजे प्राण्यांच्या न पचलेले भाग जसे की केस, नख, हाडं हे आपल्याला आढळून येतात. त्याच्यावरून आपल्याला समजतं की या प्राण्यानं कोणत्या प्राण्यांची शिकार केली होती हे सुद्धा आपल्याला समजतं. जंगलातून फिरताना आपल्याला अनेक आवाज ऐकू येतात. आपण ज्यावेळेस जंगलामध्ये फिरत असतो त्यावेळेस जंगल शांत असते का? नाही, त्यावेळेस जंगल हे बोलायलेलं असतं.
जंगल बोलायलेलं असतं म्हणजे जंगल काय प्रत्यक्ष बोलतं का? नाही. वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज आपल्याला ऐकायला मिळतात, वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज आपल्याला ऐकायला मिळतात, माकडांचा चित्कार आपल्याला त्या ठिकाणी ऐकायला मिळतो. म्हणजे जंगल हे बोलायलेलं असतं, वेगवेगळे आवाज आपल्याला त्या ठिकाणी ऐकायला येतात. उंच उंच गवतातून पाण्याकडे येणारे हिंस्त्र प्राणी. हिंस्त्र प्राणी म्हणजे काय? की जे प्राणी दुसऱ्या प्राण्यांना मारून खातात अशा प्राण्यांना हिंस्त्र प्राणी असं म्हणतात. वाघ हा हिंस्त्र प्राणी आहे, सिंह हा हिंस्त्र प्राणी आहे, लांडगा, कोल्हा. मग हे काय करतात? उंच गवतातून हळूहळू हळू लपत लपत पुढं जात असतात. मग हे कोण बघतं? पक्षी बघतात. पक्ष्यांच्या लक्षात येतं की वाघ शिकार करण्यासाठी चाललेला आहे. मग त्यावेळेस ते मोठमोठ्याने काय करतात? आवाज काढतात, उंच आकाशामध्ये उडतात. त्यामुळं काय होतं? ज्यांची शिकार होणार आहे, समजा समोर एखादा हरिण असेल, त्या हरणाची शिकार होणार जर असेल तर त्या हरणाला, त्या सांबराला किंवा त्या काळविटाला समजतं की आपल्याकडं वाघ यायला आहे आणि मग ते सावध होतात आणि एकमेकांना धोक्याची सूचना देतात. वन्य प्राण्यांच्या पावलांचे ठसे, शिकार करण्याची पद्धत म्हणजे वेगवेगळ्या प्राण्यांचे ठसे, ते प्राणी कशी शिकार करतात त्यांची पद्धत आणि ठराविक ठिकाणीच त्यांनी केलेली विष्ठा आणि झाडाझुडपावर त्यांच्या नखांच्या खुणा. झाडावर सुद्धा ते नखांना असं ओरखडे घेतात काही प्राणी. त्याचबरोबर दातांच्या सुद्धा ते खुणा करतात. त्यांचे विविध आवाज यावरून त्यांची आपल्याला ओळख होते. आणि ही जी आहे ओळख, यालाच आपण काय म्हणतो? अरण्याची एक प्रकारची लिपीच आहे, अरण्याची ती एक भाषाच आहे असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. मग असं हे जे जंगल आहे, या जंगल वाचनाचा आपल्याला छंद जर लागला तर डोळ्यांनी, कानांनी, नाकांनी आपण प्राण्यांच्या अनेक गोष्टी समजतो. डोळ्यांनी म्हणजे आपल्याला काही गोष्टी दिसतात, कानांनी म्हणजे आपल्याला वेगवेगळे आवाज ऐकू येतात, नाकानं म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा गंध येतो, वास येतो. त्याच्यावरून आपल्याला प्राण्यांच्या अनेक गोष्टी समजून येतात. प्राण्यांचे आवाज, त्यांच्या पायांचे ठसे, त्यांचा वास आपल्याला प्राण्यांच्या जगाशी एकरूप करतात. ओढा, नदीकाठ, माळरान, डोंगरदऱ्या, ओहळ, झाडे झुडपे या सगळ्यांशी आपली जवळीकता निर्माण होते. कुठलेही जंगल आपल्याला कंटाळवाणे वाटत नाही. कधीही एखाद्या जंगलामध्ये आपण ज्यावेळेस फिरायला जातो त्यावेळेस आपल्याला कधीच कंटाळा येत नाही. कारण जंगल वाचनाचा जो काही अनुभव आहे तो अनुभव आपल्याला नवनवीन माहिती आणि वेगवेगळ्या स्वरूपाचा आनंद मिळवून देत असतो. तर अशा पद्धतीनं मित्रहो, आमचा हा धडा संपलेला आहे. तुम्हाला जर आमचा हा धडा आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.